नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये 28 मेला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपला एक निर्णय जाहीर केला आणि हा निर्णय मराठ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. यामुळे मराठा समाजामध्ये हालचाली वाढल्या आहेत आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी हा निर्णय जर कायम ठेवला तर फडणवीस सरकार सुद्धा संकटात आलंय असं आहे, माहिती आहे. असा हा विषय आहे. महत्वाचा विषय असा आहे की आंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटलांनी 16 मेला एक बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात ज्या मागण्या केल्या होत्या, राज्य सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या अद्यापही पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, नसता आपण 30 मेला आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करू. मित्रांनो, यानंतर प्रसाद लाड जे की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमदार आहेत, प्रतोद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू आहेत. त्यांनी जरांगे पाटलांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवावं, आमच्यासोबत चर्चा करावी असं त्यांनी आवाहन केलं आणि याला प्रतिसाद देऊन जरांगे पाटलांनी त्यांना आंतरवालीमध्ये निमंत्रित केलं. जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांच्यासमोर आपल्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि आपण याविषयी सकारात्मक निर्णय द्या, 28 मे पर्यंत द्या. जर 28 मे पर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत असेल तर आम्ही उपोषणाच्या संदर्भात पुनर्विचार करू असंही त्यांनी सांगितलं होतं. आणि याच वेळी गावोगाव होणाऱ्या बैठका, चावडी बैठका या सुद्धा त्यांनी बंद ठेवण्याचं आवाहन मराठा सेवकांना केलं होतं. प्रसाद लाड यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 28 मे पर्यंत जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत, परंतु पूर्णत्वास काही अडथळे आलेले आहेत, ते दूर करून या मागण्या पूर्णत्वास आम्ही नेऊ आणि जर 28 मे पर्यंत या मागण्या पूर्णत्वास गेल्या नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल असा टोकाचा निर्णय प्रसाद लाड यांनी जाहीर केला होता. एवढंच नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं होतं. पण मित्रांनो, 28 मे उलगडली परंतु प्रसाद लाड हे परत आंतरवाली सराटीत अद्याप आलेले नाही. सरकारचं कोणतं शिष्टमंडळही पोहोचलं नाही आणि सरकारच्या वतीनं काही प्रतिनिधी जरांगे पाटलांच्या फोनवर जरी संपर्कात असले तरी जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरती ठाम आहेत. केवळ फोनवर चर्चा नको तर निर्णय पाहिजे असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगानं 28 मेला जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आपला पुढचा निर्णय जो अत्यंत टोकाचा निर्णय आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे. जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय की 30 मेला मी आमरण उपोषण करतोय आणि हे आमरण उपोषण माझी आरपारची लढाई असेल, अंतिम लढाई असेल. हा माझा टोकाचा निर्णय जरी म्हटला तरी तो टोकाचा असेल, कारण मी आमरण उपोषण हे रखरखत्या उन्हामध्ये, रानामध्ये बाज घेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. ज्या ठिकाणी सावली नसेल, मी पाण्याचा थेंबही घेणार नाही, अन्नाचा कणही खाणार नाही. असं कडक आंदोलन मी हे 30 मे पासून सुरू करणार आहे. सरकारकडे अजूनही 2 दिवसाचा वेळ आहे. ज्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या पूर्णत्वास न्याव्यात. त्यामध्ये मराठा संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, औंध गॅजेट असेल, हे त्या ठिकाणी लागू करण्याच्या संदर्भात निर्णय झाला पाहिजे. त्यासोबत मराठा समाजाच्या जे काही तरुणांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला नोकरीला घेऊ असं सरकारने आम्हाला मागणी मान्य केली होती, तीही पूर्ण केलेली नाहीये. आंदोलकांवर गुन्हे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, त्यांनीच गुन्हे दाखल केलेले आहेत. काही जणांवर खोट्या केसेस दाखल झाल्या आहेत, ते सरकार मागे घेऊ म्हणालं होतं, अजूनही ते मागे घेतलेल्या नाहीत. अशा जुन्या मागण्या जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सांगितलेल्या आहेत आणि आपलं आमरण उपोषणाची भूमिका या ठिकाणी त्यांनी जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. फडणवीस हे केवळ एकमेकांच्या अंगावर माणसं घालतात, निर्णय घेत नाहीत. आम्ही या ठिकाणी एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांचे आमदार, यांचे मंत्री आमच्याकडे येत आहेत, आमच्या मागण्या जाणून घेत आहेत, त्यावर कारवाई करतायत. त्यामुळे त्यांच्याविषयी आकस ठेवण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काही संबंध नाही. पण तरी सुद्धा प्रसाद लाड बोलले होते की तुम्ही तुमच्या काही ठराविक आमदार मंत्र्यांना बोलता, आमच्याशीही बोला. म्हणून मी त्यांनाही निमंत्रित केलं होतं, तेही येऊन गेले. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा चर्चा करून त्यांची परवानगी घेऊन मी इथं आलोय, हेही त्यांनी अधोरेखित केलं. कारण त्यांनी असं सांगितलं जरांगे पाटलांनी की ज्यावेळेस उदय सामंत मला भेटीला आले होते त्यावेळेस प्रसाद लाड आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की उदय सामंत जरांगे पाटलांना भेटायला गेले
तेव्हा ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेले होते का? याचाच अर्थ असा की प्रसाद लाड हे सगळ्यांची परवानगी घेऊन आंतरवाली सराटीमध्ये आले होते, म्हणजेच राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले होते. मग आता नेमकं झालं काय, असाही प्रतिप्रश्न जरांगे पाटलांनी केलेला आहे. एकंदरीत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर संशय सुद्धा व्यक्त केला आहे की मला अडचणीत आणण्यासाठी माझ्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटील हे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करत नाहीत, भाजपच्या मंत्र्यांशी चर्चा करत नाहीत, नसता आम्हाला मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावायचे होते. म्हणूनच जरांगे पाटलांनी सांगितलं की मी सुद्धा हा डाव पलटवला. प्रसाद लाड यांना थेट चर्चेला बोलवलं, राज्याच्या शिष्टमंडळाने कुणी यायला त्या ठिकाणी आवाहन केलं, परंतु अद्यापही मागण्या मान्य झालेल्या ज्या पूर्णत्वास गेलेल्या नाहीत, म्हणजेच यांचं पितळ उघडं पडलंय असंही त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, हा राजकीय भाग वेगळा, परंतु आज जरांगे पाटलांनी जर 30 मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असेल, जाहीर केला असेल, आता हा इशारा नाहीये, ही घोषणा आहे, हे जाहीर केलंय. आणि जरांगे पाटील जी घोषणा करतात, जे जाहीर करतात, त्याच्यावरती अंमल सुद्धा करतात, त्याच्यावर ते ठाम असतात. हे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलंय. जरांगे पाटील 30 मेला रखरखत्या उन्हामध्ये सावलीत उपोषणाला बसणार नाहीत, तर रखरखत्या उन्हात रानामध्ये बाजेवर बसून ते उपोषण करणार आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना की तुम्ही तुमचे कामं धंदे सोडून येऊ नका, तुम्ही तुमचे कामं करा. मी आंतरवालीत तुमच्या लेकरा बाळांसाठी स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु हे आंदोलन मी आता मागे घेणार नाही, कारण ही माझी आरपारची लढाई आहे, हा माझा टोकाचा निर्णय आहे. नाहीतरी अनेक आंदोलन करून, जरांगे पाटलांनी सांगितले की अनेक आंदोलन करून माझ्या शरीराला यातना होत आहे, मी थकलोय, माझ्या पोटामध्ये आग होते, मी उभा राहिलो तर मला थरथर होतंय. परंतु असं जीवन जगण्यापेक्षा समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठा समाजातल्या मुला मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, शिक्षण आणि नोकरीची संधी त्यांना मिळवून देण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, परंतु आता हा एक पाऊल मला उचलणं गरजेचं आहे, हे आंदोलन मला करणं गरजेचं आहे. कारण काय, तर यापूर्वी अनेक रस्ता रोको केले, अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषण केले, मुंबईपर्यंत धडक मारली, अनेक वेळा निवेदन दिले. हे सगळं करत असताना सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिलं, मागण्या मान्य केल्या, परंतु अद्यापही त्या पूर्णत्वास नेलेल्या नाहीयेत. त्यामुळे आंदोलनाचे सगळे भाग संपलेले. आता हे शेवटचं आणि अंतिम टोकाचं पाऊल मी उचलतोय आणि हेच आंदोलन मला करणं गरजेचं आहे, कारण माझ्या समाजाला मला न्याय द्यायचा आहे, असं जरांगे पाटील आर्त हाक देऊन या ठिकाणी मराठा समाजाला बोलत होते. मित्रांनो, मराठा समाजाला आंतरवाली सराटीमध्ये येऊ नका असं जरी जरांगे पाटील बोलत असले तरी त्यांनी एक आव्हान सुद्धा केलंय की हे आंदोलन सुरू असताना कोणीही उद्रेक करू नका, कोणीही आंदोलन करू नका, कुणाला त्रास होईल अशा पद्धतीचं वागू नका, असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय. पण मित्रांनो, मराठा समाज हा जरांगे पाटलांसाठी जीव द्यायला तयार आहे. आपल्याला माहिती आहे, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, मराठा आंदोलक जरांगे पाटलांसाठी अहोरात्र त्या ठिकाणी उपस्थित राहतात, अहोरात्र झटतात, त्यांच्यासाठी वाटेल त्या ठिकाणी ते उपस्थित राहतात. मुंबईपर्यंत धडक मारणं सोपं नाही. कोट्यावधीच्या संख्येनं महिलांसह त्या ठिकाणी तरुण असतील, वयोवृद्ध असतील, हे सगळेच्या संख्ये मुंबईपर्यंत धडक मारलेली आहे. एक वेळेस नव्हे, 2 वेळेस धडक मारलेली आहे. आंतरवाली सराटीमध्ये जी सभा झाली होती, याही सभेला कोट्यावधी मराठा समाज माता भगिनींसह त्या ठिकाणी उपस्थित होता, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. आणि अशा वेळेला जरांगे पाटील ज्याही वेळेस उपोषण करतात, त्यांना यातना होतात किंवा त्यांना त्रास होतो किंवा त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागतं, त्यावेळेस मराठा समाज हा हादबल होतो, प्रत्येक जण हळहळतो, माता मावल्या धाय मोकळून रडतात, अनेकांच्या घरामध्ये चुली सुद्धा पेटत नाही. ही महाराष्ट्रातली मराठा समाजाची वस्तुस्थिती आहे. आणि असे जरांगे पाटील आता जर रखरखत्या उन्हात, मे महिन्याच्या या कडक उन्हामध्ये, जर रानामध्ये उन्हामध्ये उपोषणाला जर बसणार असतील आणि अन्न आणि पाण्याचा थेंबही ते घेणार नसतील, तर जरांगे पाटलांची अवस्था काय होईल आणि त्याही पुढे जाऊन मराठा समाजाच्या माता मावल्या आणि तरुण मंडळींची काय भावना असेल, याचा विचार सरकारनं आणि प्रशासनानं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हे आंदोलन टोकाचं होणार आहे, हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं. कारण जरांगे पाटलांनी जरी बैठका बंद केल्या असल्या, मराठा समाजाने जरी बैठका बंद केल्या असल्या, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मराठा समाजाच्या घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जरांगे पाटलांचे विचार पोहोचलेले, त्यांचं आवाहन पोहोचलेले. आणि ते कोणासाठी झगडतायत, कोणासाठी लढा देत आहेत, कोणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतायत, हे मराठा समाजाला जाणीव आहे, हे जाणून आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटलांसाठी हा मराठा समाज पुन्हा आंतरवाली सराटीकडे त्या ठिकाणी धावणार आहे. अशा परिस्थितीमध्ये
जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकते ही अत्यंत भयानक असू शकते असं माझं मत आहे. कारण फडणवीस सरकार हे या आंदोलनामुळे संकटात येऊ शकतं हे माझं मत आहे आणि हे अनेक राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे. कारण मित्रांनो, आपल्याला माहित असेल आणि शासनाला सुद्धा माहित असेल, मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस कोट्यावधी मराठा समाज आंदोलन करून त्या ठिकाणी उपस्थित झाला होता, त्यावेळेस मराठा तरुणांचं, जरांगे पाटलांचं आंदोलनाचा एक एक दिवस जसा वाढत होता तसा तसा मराठा समाज बांधवांचा संयम सुटत चाललेला होता. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नव्हती. महाराष्ट्रभरातून ट्रकाचे ट्रका भरून त्या ठिकाणी भाकरी आल्या होत्या, जेवणाची व्यवस्था झाली होती, पाण्याची सुद्धा व्यवस्था ग्रामीण भागातून झाली होती, याची सगळ्यांना आपल्याला जाणीव आहे. परंतु त्या ठिकाणी मराठा आंदोलक हे वेगवेगळ्या रस्त्यांवरती खेळ खेळत होते, त्या ठिकाणी आंदोलन करत होते. परंतु या पोलीस बंदोबस्त जरी असला तरी पोलिसांच्या आवाक्याच्या बाहेर हे आंदोलन त्या ठिकाणी घडत होतं. जर त्या ठिकाणी गालबोट लागलं असतं तर महाराष्ट्राची आणि मुंबईची काय परिस्थिती झाली असती याचे अनेक विश्लेषकांनी विश्लेषण केलेले आहेत. मी सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. जर ही परिस्थिती हाताळताना मुंबईमध्ये शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला किती मोठ्या अडचणी आल्या असत्या याची जर जाणीव असेल तर 30 मेचं जरांगे पाटलांचं आंदोलन, आणि तेही असं टोकाच्या पावलाचं आंदोलन जर होणार असेल तर हे सरकारला परवडणार नाही. प्रशासन, पोलीस प्रशासनाला सुद्धा हे हँडल करणं थोडं जड जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठा तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो. हे जर सगळं टाळायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या ठिकाणी जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत, त्या फक्त पूर्णत्वास न्यायच्या आहेत. ह्या तात्काळ नेण्यासाठी त्या ठिकाणी पाऊल उचलणं गरजेचं आहे. आज जरी कुठली राजकीय निवडणूक नसली आणि मतांची गरज जरी नसली तरी मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या संख्येनं आहे आणि तो एकमेकांशी आता जुटलेला आहे. त्यामुळे एकमेकांच्या विचारात आहे, एकमेकांच्या संपर्कात आहे आणि जरांगे पाटलांचा आदेश हा अंतिम आदेश मानणारा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलनच घडू नये, हे आंदोलनातून काहीतरी मार्ग काढावा आणि हे आंदोलन थांबवावं अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या तिन्ही राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे. ही माझं मत आहे आणि माझी सुद्धा सरकारला विनंती आहे की जरांगे पाटलांचं 30 मेचं आंदोलन हे राज्याला आणि सरकारला परवडणार नाही. जर हे आंदोलन झालं तर अनेक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि फडणवीस सरकार समोर संकट जे आहे ते आणखी मोठ्या पद्धतीनं वाढू शकतं असं मला वाटतं. मित्रांनो, जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. मराठा समाज सुद्धा त्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय. मी सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती करेन की आपण आमरण उपोषण करू नये आणि विशेष म्हणजे अशा रखरखत्या उन्हामध्ये आपण पाणी आणि अन्न न घेता आपण त्या ठिकाणी उपोषण करणार आहात. हे आपल्या शरीरासाठी घातक ठरेल, आपल्यासाठी नुकसानकारक ठरेल. अशा वेळी आपण पुन्हा एकदा या आमरण उपोषणाचा आणि रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन करण्याचा जो निर्णय आहे यावर पुनर्विचार करावा. कारण समाज हा तुमच्या जीवावर आहे, समाज तुमच्यावर प्रेम करणारा आहे, महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय. काही मार्ग हे चर्चेतून निघत असतात. सरकारनं सुद्धा 2 पावलं पुढे टाकावीत, जरांगे पाटलांनी सुद्धा 2 पावलं मागे येऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि चर्चेतून हा मार्ग काढावा. जर हे आंदोलन टाळता आलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि सगळ्या समाजासाठी फायद्याचं ठरेल असं माझं या ठिकाणी मत आहे. मित्रांनो, मला जी माहिती मिळाली मी तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. राज्य सरकारच्या सुद्धा काही हालचाली होत असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. कदाचित 29 मेला राज्य मंत्रिमंडळाचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीमध्ये येऊ शकतात. परंतु केवळ भेट घेणं, आश्वासन देणं आणि आणखीन वेळ मागणं हा आता याच्यातला पर्याय राहिला नाही. कारण जरांगे पाटील यातून आता पुढे गेलेले आहेत. केवळ चर्चा आणि वेळ आता देऊन चालत नाही. आता निर्णय घ्या आणि मागण्या पूर्णत्वास न्या, एवढीच एक मागणी जरांगे पाटलांची आहे. त्यामुळे राज्य सरकारचे प्रतिनिधी जे कोणी जाणार असतील त्यांनी यावर ठोस तोडगा घेऊनच अंतरवाली सराटीमध्ये जावं आणि हे आंदोलन 30 मेला जे होणारं संभाव्य आंदोलन आहे हे टाळण्याचा, थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी करावा असंच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करेन. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली माझ्यापर्यंत आली, मी तुमच्यापर्यंत दिली आहे. तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय, हे अंतिम आणि टोकाचा निर्णय घेतलाय, तो तुम्हाला पटतोय का? यामध्ये मराठा समाजाच्या सुद्धा राज्यभरामध्ये हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाज एकमेकांना फोनवरती संपर्क करून आंतरवाली सराटीमध्ये जायचंय आणि हे आंदोलन अत्यंत तीव्र करायचंय अशा पद्धतीचे संदेश एकमेकांना देत असल्याची
माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि तिसरा भाग, फडणवीस सरकार हे या आंदोलनामुळे पुन्हा संकटात येईल का? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, कारण तुमचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातून असतं, ते अत्यंत अभ्यासू असतं म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचं असतं. मित्रांनो, जाताना विनंती करेन की DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.